आत्ता आम्ही ना इथं दादांपासून चाललोय बघा घराकडे निघायला. तर आज शेवट दिवस आहे दादांच्या घरी. तर दादांनी हे काय केलंय बघा. काय गरज होती का? काहीच कोणच बोललं नाही मगाच्यापासून. मी म्हणते कशाला कशाला, कोणच काय म्हणत नाही. मगाशी पण बोललेली मी, आता पण दादा व्हिडिओच्या आधी दादांना म्हणले मी राम 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 राम. बघितलं का सासरं जावाई. हा तेवढं तर आहे. बघा पहिल्यांदाच मी आले दादाच्या घरी. दादा काय आले नाहीत माझ्या घरी बरं का. यात्रेमध्ये असते कोकळजला आम्ही सगळी एकत्र. पण म्हणजे भरपूर असं तिची माणूस आहेत घरी येत. आता पण त्यांचं काम चालूच आहे इथं बघा. काम चालूच आहे. इकडे तुमचं दाजी टोपी बिपी घालून तयार. कस काय नाही काय नाही बोलतच नाही. कसं व्हिडिओ बनवायचं सांगा बरं. तुम्ही बोलता दाजी दाजी बोलत नाहीत ना. सांगायचं कोण बोला बोला म्हणून. आम्ही बोलते तुमच्या वाटणीच. कसलं भारी फिश आहे. अर्णव अर्णव तुझं फिश मी घेऊन जाऊ. फिश घेऊन जाऊ. हा घेऊन जाऊ. चल इथं या. इथे कुठे आहेत कुठे आहेत घेऊन जाऊ. कोणचा घेऊन जाऊ मी. कोणच्याला नेऊ. याला याला ही बसला याला काय याला कोणच्याला घेऊ. कोणच्याला ती नको. ती सानूचं बाळ आहे. ती सानूच सानूचं बाळ आहे. तर दादांनी मस्त असा पाहुणचार केला. 2 दिवस होतो. 2 दिवस स्पेशल 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 2 दिवस खायला प्यायला सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं. आता ही संधी आम्हाला कधी देतात काय माहिती. कधी गावाला पण तुम्ही तिकडे जाणार ना. आपण आपली भेट कुठं पोपळजला होणार. हा जिंतीला लग्नाला आला नाही स्वीटीच्या. दादांना भांडायचं होतं बोलायचं नव्हतं दादांना आणि मी आले इथं. हा काकी ना अगोदर होत्या 2-4 दिवस अगोदर आलत्या काकी. ताई पण नव्हते आल्या. आम्ही येणारच होतो. लग्नासाठी चालतो. सगळी तयारी बॅग बिग भरली सगळी. गाडी हा ना गाडी कारण सगळे कपडे पावसाने तसा धुमाकूळच घातलेला ना त्यावेळेस. आणि जी केलेली बुक ती गाडी कॅन्सल झाली. हा आणि एंड टाइम मध्ये एवढ्या पावसात दुसरी गाडी सापडत पण नव्हती. म्हणलं आता लग्न पण झालं टाइम पण झाला म्हणलं आणि गाडी पण नाहीये मग राहू दे म्हणलं. आणि मग त्याच दिवशी लगेच रिटर्न घरी आम्ही गाडीमध्ये बसलो. इकडे यायला गाडी पण लग्नच नाही अटेंड केलं तर घरी आलो. मग भेटायला तरी यायचं असतं ना नंतर. ऑफिस मधून पण फोन आला दुसऱ्या दिवशी काय करून जॉईन करायचं. पण गावाला पण बसून कामच करतो. पण ऑफिसचं दिवसभर मोबाईलला कनेक्ट केला आणि तिथं काम करतो. दादांनी इकडे फुल पोशाख दिलेला आहे मस्त असा. लेक ने गाडी म्हणा लेक. बापाची तुम्ही रडू नका आता. नेसेला सोलापूरचा जॉकेट. नाही आता ट्रेनने जायचंय ना त्याच्यामुळं मग हे आपलं थंडी वाजणार. आता संध्याकाळचे 5:30 वाजून गेलेत ना त्याच्यामुळं. पाहता ते असंच एकदा म्हणायला लागला आम्ही चाललो. बहीण निघाली सासरला. ही भावाची लाडी इवळू इवळू म्हणायला लागली रडायला. चांगलं वाटलं तुम्ही आले. 2-3 दिवस राहिले सगळीकडे फिरले. असंच प्रत्येक वर्षी येत जावं आणि फिरत जावं. इथं जरा तुम्हाला पण छान वाटेल सर्व आणि दुसऱ्यांना पण चांगलं वाटेल. है ना. तुमचं काय म्हणणं याच्यावर. वर्षात नाही आणलं का होईना पण 8-15 दिवस कुठेतरी फिरायचं. लोकांची गाठ नाही पडत. हा ना बरेच पाहुणे आता नंतरच्या वेळेस आले होते राहिलेल्या पाहुण्या.
नंतरच्या वेळेस आल्यावरती डायरेक्ट आता प्रत्येक स्टेशनला पाहूनच येतं. आता मग सुनीता काकी म्हणली ना हा कुठल्या मावशीकडे जायचं. हा मावशीचा मुलगा येतो, म्हणजे माझ्या मावशीचा मुलगा, काकींची बहीण आहे ना त्यांचा. चला असू द्या. आर्नव आहे इथं, सानू गेली आहे स्कूलला, तिला यायला अजून अर्धा तास बाकी आहे. तोपर्यंत आम्ही स्टेशनला पोहोचतो इथून काल्हेरमध्ये. हा ना दादा? हो बरोबर. काल्हेरला, हा काल्हेरवरून निघणार ठाणा स्टेशन, ठाण्यावरून डोंबिवली. हा डोंबिवली, आणि तिथून नंतर ना ते खांबालपाडा भुईरवाडे, त्या गावाचे नाव तर आहे ध्यानात, आताशी थोडी थोडी ध्यानात बसायला लागल्यात. नाहीतर ध्यानात ना स्टेशनची पण राहिलेत. या जाताना काय मुंद्रा, काय कुंद्रा मुंद्रा, मुंब्रा मुंब्रा, देवा. वडाळा तिकडे राहिला व वडाळा ढवाळा मी म्हणते त्याला. ढवाळाच म्हणते मग काय, वडाळा ध्यानातच येत नसायचं. यांची सख्खी मावशी आहे ना तिथं. मुंब्रा, कलावा, तो का तू चालली हा? दिवा, कळवा, कळवा आणि कलावा पण म्हणतात. हा दोन्ही पण नाव आहे तिथं. परत दिवा, आणि नंतर काय आहे मवर्ण काहीतरी आहे. मुंब्रा. नाही मुंब्रा नाही, दुसरंच आहे काहीतरी. दादांचं कामच चालेल बा, काम करत करत बोलतात दादा. आमचा मॅनेजर आमच्या डोक्यावर बसलेला असतो, काम करून द्यावं लागतं. जॉब करणाऱ्या लोकांचं दुखणं लय वेगळं असतं. काम तर काम केलं पाहिजे. घरून काम देतात आणि भरपूर काम करून घेतात. लॅपटॉप तुमचा घेऊन या संग, तिकडं काम करा. हा काय गावाला कधीच असं झालं नाही लॅपटॉप घेऊन नाही गेलो. लॅपटॉप घेऊनच जातो गावाला मी. हा पण गावात लागतं emergency काही काम काम एवढं असलं असतं, लॅपटॉप नाही घेऊन गेले की लगेच मग दुसऱ्या दिवशी परत जास्त लोड होतो कामाचा. इमर्जन्सी काही काम असेल तर ते लॅपटॉपवर लगेच करता येतं. सुट्टी अशी पूर्ण भेटत नाही. सुट्टी घ्या, जर काम आलं तर काम करा. आमचं बरं आहे का नाही? हा तेच मी पण तेच म्हणते. मी आपण जॉब वगैरे सगळं सोडून आता गावाला जर शिकवायचं, शेती जॉबवरती करायचं. आम्ही असतो, कामावरती नोकरीला हे असतो, तर असं राहिलं असतं का? मुंबईच्या लोकांचं गावच्या लोकांचं वेगळं असतं. खरं आहे, हा. हा? गावची लोक महिनाभर राहते घरात, पण म्हणणार नाही की कामाला जायचे म्हणून. आणि काही लोक एक दिवस राहिलं घरी तर उद्या कामाला जायचे. कामाला जायचं, हे ते गावाला तसं आहे कुठं गेलं ना, तरी गावाला पण आहे शेतात कमवलं तर खाता येतं, इथं घरात बसून खाता नाहीत. कारण नाही, इथं- कामाला गेले तर पैसे भेटणार इथं मुंबईला. हाताची पेंटिंग पाहिजे. हा हे हाताने पेंटिंग केली आहे बघा आमच्या ताईंच्या बहिणीने. श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे. कृतिका शिंदे. कसलं भारी. मी आल्यापासून बघते, मला असं वाटलं तुम्ही विकत आणलाय, पण विकत नाही आणलेला, ही घरी बनवलाय हाताने यांच्या बहिणीने. कसला भारी वाटतंय, भारी वाटतंय फोटो हा स्वामी समर्थांचा, गणपती बाप्पांचा, तिकडं महालक्ष्मी, इकडं आमचे दादा, तुमचे दाजी, काकी, ताई, आणि तारणं. सानू गेली स्कूलला. आर्नवचा फिश एक मी घेऊन जाणार आहे, घेऊन जाणार आहे. ओके ओके घेऊन जाऊ, ओके. जाऊ घेऊन. सुट्टीत हा? नव्हते ना. झोपेतनं उठलेला आहे. काकींनी असा मस्त अशा भुईमुगाच्या शेंगा भाजून खायला दिल्या, मकाचं कणीस भाजून खायला दिलं विकत आणलेलं, आणि चहा केला, चहा वगैरे घेतला. आता आम्ही निघतो वेळ पूर्ण गावाकडे. आता जाऊन डोंबिवलीमध्ये मुक्काम करायचा, तिथून सासूबाईंना घ्यायचं, बॅग वगैरे घ्यायची, आणि उद्या मग गाडीला बसायचंय. ती पण आहे तिथं, दाजींचं भाव आहेत, दोघं तिघं जण. तानाजीचा फोन येतोय, दाजी या इकडं. आता डायरेक्ट तिथं जायचं, आजच्या दिवस थांबायचं, उद्या कुठल्याही परिस्थितीत गाडी धरायची. हा उद्या सकाळी उद्यान कल्याणहूनच आहे. उद्या सकाळी कशी कोणत्याही परिस्थितीत गाडी धरायची. तर चला, भारी वाटलं. दादांकडे कधी येईन असं वाटलं नव्हतं. दादा, काकी, ताई प्रत्येक वेळेस फोन केला की ताई ये, पण ताईला काही म्हणजे प्रवास सहन होत नाही, त्याच्यामुळे येणं होत नव्हतं ना. पण वास्तुक शांतीच्या निमित्ताने आम्ही आलो. त्याचबरोबर दुसऱ्या काही गोष्टी घडल्या, त्या काही मी तुम्हाला सांगितल्या नाहीत. कोण मला बोललो होतं की मुंबईला आली ती टिकली लावायचं सोडून दिलं, काही एक कमेंट आली. पण असतील काय अडचणी, त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट काय सांगत नसतो या. तर चला, असू द्या, काय नाही. आम्हाला भारी वाटलं. तुम्हाला कसं काय वाटलं? छान वाटलं, मस्त वाटलं, आले, बरं झालं. रोज आपण व्हिडिओ कॉलवरती आठवण झाली की आठवड्यातनं 1-2 वेळा तासभर व्हिडिओ कॉल चालूच असतोय. मग आता समक्षा तरी पण वेळ पुरलंच नाही.
नाही पुरला ना लय दिवसात ना आलो ना त्याच्यामुळं फिरायचं राहिलंय नंतरच्या वेळेस आल्यावरती जाऊ माथेरानला जाऊ माथेरानला दादा माथेरानला जाऊन येऊ आपण नंतरच्या वेळेस आल्यावर हा हा बाप्पाचा फोन केलता ना बाप्पाला मागाशी नाही आता नाही आता 15 दिवस झालं काकी आहो माझा मन्या गोल्या वाट बघत असत्यान हा हा माझी ताई माझ्या संग असती म्हणजे काय नसतं वाटलं तिच्याकडे पण जाऊन यायचं या किती दिवस झालं चला असल्या काय नाही आता निघतो आम्ही हा निघतो गावाकडं हा चला